कधीच न मागणारा माणूस असा काही प्रसंग येते त्याला मागणं हे भाग पडते. मी काय बरं लक्ष दिलं मधले माणसं दाखवला स्वयंपाक करायला येतं तरी विठ्ठला काय सोडलं आपलं वा जमलं बघा. काय सोडलं तर म्हणजे कीर्तन सोडलं न मागणारा माणूस स्वाभिमानी माणूस पाणीदार माणूस कधीच मागत नाही. असा काही प्रसंग येते त्याला स्वाभिमान बाजूला ठेवून मागणं भाग पडते. प्रसंग असते काही काही गोष्टी अशा जीवनात येतात मागावंच लागत आहे, इलाज नाही. अशा 3 गोष्टी आहेत. नंबर 1 न मागणारा माणूस मागते त्याच्या पाठीमागचं पहिलं कारण गरज माणसाला मागायला होते. काय मागायला होते? गरज. गरज एक अशी गोष्ट आहे मागणं ही भाग पडते. आपण व्यवहारिक माणसं आहेत, सहज बोलता बोलता काय म्हणतो गरजवंताला लाज नसते. कुणाच्या पुढे जाते का मागू वाटणं गेलं तरी गरज काय करायला होते? मागायला होते. नाईलाज असते. नाईलाज को क्या इलाज? मागणं भाग. ऐका ध्यान देऊन असा काय प्रसंग येते गरज पडते. उदाहरण सांगते आमचे मोठे महाराज 4 पोरीचा बाप एका मागे 2 पोरी एकदाच लग्नात आले. आवाज कमी झाला साऊंडचा ते मधला आवाज वरचा काही काम असेल. 2 पोरी एकदाच लग्नाला आल्या. ध्यान नाही. आता पोरीच्या बापाला काय सध्या थोडा व्याधीवाले भाव म्हणून पोरीचे बाप टाचवर चलच ना पंजावर चलले. किंमत आली ते. जुन्या काळातल्या गोष्टी अशा होत्या पोरीच्या बापाला पोराच्या घरचे उमरी झिजवावं लागत होतं. आमच्या लेकीला पदरात घ्या म्हणून. आता तसं राहिलं नाही. पोराचा बाप हाय का कुठं बघा केलं. आता तर परिस्थिती अशी झाली पोरीनं फक्त हातात हार घ्यायला उशीर आहे. ते पोरगच असं इलाजच नाही. माणूस पोरीच मिळण्यात अवघड झाली. दोन्ही पोरी एकदाच लग्नाला आल्या. ती सोय राहिला घातला करायचं का यंदा कोणाचं पोरीचं. पोरीचा बाप काय म्हणला करावं कडे म्हणला काही हरकत नाही. मजापाशी काय मध्यस्थी काय म्हणणार नका तुझ्यापाशी काही राहिलं करा नसू नारळ घेऊन मांडवात थांब. 2 अंगाचा खर्च आम्ही करून पारभर परदेशी वाडा आणि 11 नंबर 1 घंटाभर म्हणा लागते. पाटील म्हणाला सुपारीचं व्यसन असते पोरं मिळतात का? सख्य 2 भाऊ आहेत. दोन्ही पोरी एकच घरी देऊन सख्या बहिणी सख्या जावं. हे पोरीचा बाप काय म्हणा बोलण्यात राहून ना माझ्यापाशी काही नाही. अन्नाच्या नसून बोलले पोराने पोरी बघितल्या पास पडल्या. बापाला म्हणलं हुंडानं काय पोरगी करायची हेच करायची. आधीच पोरी मिळण्यात ते तर काही नाही म्हणलं. मध्यस्थी माणसाला सांगितलं असं कर लगन लावून दे म्हणलं आपल्या दारात कन्यादान कर.
काही नाही म्हणलं की माझ्यापाशी तसं का जमते मला काहीतरी कर लोकांचं उपसून राहते 2 रुपये लोकांचे काढले ध्यान ठेवणार कमी कशा करता सांगालो एक करमणूक म्हणून नाही मुद्द्यावर यायचे आपल्याला 2 रुपये लोकांचे काढून पोलीचं लग्न बाप करून दिलं मांडव घातलाय वराड जमले स्वयंपाक तयार झाला मांडवात समाज बसलाय हातात अक्षिदा घेतल्यात आणि इकडे नवरदेव पारावर शेवंतीला गेलाय शेवंतीला नवरदेव गेला पोरग जवळचं बकीचं नवरदेवाच्या सगळं राहते किती कोण सपोन्या म्हणा कलवरा म्हणा विदर्भाच्याला लांडगा म्हणते विदर्भात लांडगा पोरग काढत म्हणलं अरे काहीच घेतलं ना म्हणून काहीच घेतलं नाही येड्यास का काय पुढे न मिळते तेच आहे का मग एवढी तुमची प्रॉपर्टी काही कशी घेतला नसेल लोक हसायत म्हणलं काहीतरी माग ते काय म्हणलं काय मागू म्हणलं आता आमचे बोलण्यात नाही बोलण्यात असते का म्हणजे जावाई कसं असते का बोलण्यात असते का मग काहीतरी माग काय मागू बोटपुडी कर म्हणलं बोटपुडी कर शिकविलं भगीरा सर त्यात आले तर शेवटच राहिले दुखाचा पट्टा वळला हातात टोपी घेतली त्याच्या डोसक्याला ठेवायची अशी टोपी घेऊन सोयरा पुढे आलाय हे मारक्या बाई लावली असं मान करणार आई चढे म्हणे काही राहिलंय का असं मानानं हलवलं आणि काही राहिला नाही मग टोपी घ्या की सोयर बोट पुढे करायचं काय म्हणणार चला पाहिजे मोती अंगठी आयर चंद्र संघाच्या म्हणाले बोलण्यात आहे का नाही बाबा मध्यस्थी मसाला घेतलं बरोबर आता स्वरा तर बोट पुढे करायला त्यानं गेलं पुरीच्या बापाला स्वयंपाका इकडे आता जावा कुठला गेला म्हणलं कुठला म्हणजे रसुला आता छला मागायले पोरीच्या बापाला सरळ सांगितलं मी आधी काय सांगितलं होतं माझ्याकडे काही नाही अरे बोलण्यात असते का म्हणला एवढ्या माणसाला इज्जत घालणं असते का आपल्या देऊन देऊन द्याला पुन्हा लोकांना द्यायला का तुला द्याला लेकीच्या घरी चालू म्हणलं मग घाला तिच्याला त्यानं म्हणला घाला हरकत नाही म्हणलं हो लोक तुपसून लग्न लाव केले म्हणलं आधीच लोक तुपसून लग्न लावायचे केले म्हणला आणि आता छला घालायला हरकत नाही म्हणला मानात एकटं कुठं आहे म्हणलं दोन्ही पुरुष लग्न आहे 2 जण मग एकाला घातलं एकाला राग येते म्हणला घातलं दोघाला घालवते ते मध्यस्थी काय म्हणलं घाल दोघाला ते कम पडेल का त्या पोरजीला पण म्हणलं का पाटील तुम्ही घाला उद्या मी देतो मध्यस्थी म्हणला घर जवळ केलेलं बरोबर म्हणला ते कर घाल काय ध्यान देऊ नका मी काय सांगा पोरीचा बाप वराडाना अक्षिदा हातात घेऊन थांबल्यावर 10 घरी जाऊन पाया पडला पाटील दारात मांडव पडला सोयरे आले एवढी जत्रा कर आजची येळ भागवा पाटील 2 रुपये लावून देतो 5 रुपये टाकून देतो तुमचं ठेवून घेईना पण आजची माझी टायम भागवा पाटील म्हणाले टोपी काढून पायावर ठेवले दर्शन घेऊन म्हणाले पाटील एवढी येळ भागवान गोष्ट म्हणजे संपली आता शहाणे माणसं तुम्हाला मला प्रश्न विचारायचा सोयरी मांडवात बसून हातात अक्षता घेऊन थांबले आणि पोरीचा बाप 10 जणांच्या पाया पडालाय हाऊस म्हणून का गरज म्हणून काय म्हणून म्हणजे गरज की माणसाला मागायला भाग पडते पहिला मुद्दा संपला काही लोकांना गरज नसते पण त्याच्या घरची परंपरा असते कशाची मागायची बोललो क्लास 1 अधिकाऱ्याची बायको लाल देवाच्या गाडीत बसून मालक फिरायला ही बाई हातात परटी घेऊन 5 घर पीठ मागायला शेजारची बाई म्हणली मॅडम तुमच्या घरी स्वयंपाकाला बाई तुम्हाला घरी भाकरीला पीठ नाही का तिने म्हणली भाकरीला पीठ नाही म्हणून मागणं गेलो आमच्या सासूची आजची परटी घरी आहे दर मंगळवारी 5 घर मागावंच लागत
याचं कारण काय? ही मागायला म्हणजे गरज नाही, हिच्या घरची परंपरा. पहिली गोष्ट गरज, दुसरी गोष्ट परंपरा. आणि काही लोकांना गरज बी नसते, परंपरा बी नसते, पण त्या लोकांचा स्वभाव असते कशाचा? किती विद्या येऊद्याच म्हणते, नगर म्हणच नाही. किती विद्या आवर एक माप म्हणणार, येऊद्याच म्हणणार. 100 दिले की 100 द्या म्हणणार, काय 150 दिले की वर 1 रुपया द्याच म्हणणार. किती विद्या द्या. उन्हाळ्यात लग्न झालं, पोरगी नांदा गेली, पोरच्या बापाला वाटलं पोरगी असते तर 4 आंबे खाली असते. आंब्या झाड उतरलो तर आंब्याचे डाळ भरून आंबे. बापानं वाटलं पोरीच्या घरी गड्यापाशी डाळ बघितली, पोरीला हाऊसच नाही ना. नवऱ्याला म्हणले माझ्या बापाने न मागता आंबे डाळ दिली, माझ्या बापाने न मागता आंबे डाळ दिली. त्याच्या आवाला हुशार वाटव की नाही? आंब्यात डाळ दिली, आंब्यात डाळ दिली. म्हणलं डाळ दिली असेल की, आंब्याचं झाड दिले का म्हणलं? पोरगी गज बसली, हे सुरू केलं, आंब्याचं झाड दिले का? तुझ्या बापाला आंब्याचं झाड दिले का? लावली पोरीने फोन, हॅलो बाप्पा, आता तुमच्या जावई म्हणले की आंब्याचं झाड दिले का? लैया गेलं का म्हणलं, एकच पोरग एकच पोरगी, 25 पुढे आंब्याचा आहे. तू म्हणा मी देऊ नका म्हणला, हे गोटी आंबा तुझ्याच नावावर म्हणला. वर्ष आंबे उतरून द्यायचा तुलाच आंब्याचा. पोरीला घुसरच नाही ना. म्हणल्या झाड दिलं, म्हणल्या झाड दिलं. आता जावायला बरं झालं म्हणून जात जावायची काय कुणाची जात इथं कोण नाही की केपते विद्या हो येऊ द्या. आंब्या झाड दिले, आंब्या झाड दिले, आंब्या झाड दिले म्हणलं, आंब्या झाड दिले असेल किंवावर दिले का म्हणून. याचा अर्थ याचा काय? मागण्याचा स्वभाव. ऐका ध्यान देऊन, गरज, परंपरा आणि स्वभाव या 3 गोष्टी माणसाला मागे भाग पडतात. आज तुकोबऱ्या देवाकडे मागाले. महाराजाला गरज आहे का? महाराजांचा स्वभाव आहे का? आणि महाराजांची परंपरा आहे का? या 3 गोष्टी बघून अभंगात प्रवेश करूया. पहिली गोष्ट, महाराजाला गरज आहे का? महाराज म्हणले आमच्या इतकी श्रीमंत, आमच्या एवढी भाग्यवान, आमच्या दैव आणि जगात आम्हीच आमच्या एवढे दैववान आम्हीच, आमच्या एवढे श्रीमंत आम्हीच. महाराज म्हणले आम्हाला काही कमी नाही. एक सांगू, तुकाराम महाराज किती श्रीमंत होते एका शब्दावर लक्ष देऊ नका. त्या काळचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जाणू नका. तुकाराम महाराजांच्या पुढे कीर्तनात मांडी घालून बसून कीर्तन ऐकत होते. त्या महाराजांच्या पुढे 2 तास राजा कीर्तन बसून ऐकते. आणि जो राजा ज्या महाराजावर प्रसन्न आहे ते महाराज गरीब असते. तुकाराम महाराज गरीब नव्हते, गरिबी भोगली होती. लक्ष देऊ नका. आता बरेच लोक म्हणतात काय महाराजांची गरीबी होती, गरिबी नव्हती. तुकोबाराच्या घराण्यात सावकारी होती. महाराज सावकार होते.
लोकांना जे दाम दिलं होतं सावकारकीनं, दुष्काळ पडला, लोकांना खाल्लाच काही नाही. मारा म्हणजे लोकांना खाचे मारा माराय, ही आपली सावकारकी काय देणार आहे? मागायचंच नाही. जेवढ्या खतवणीच्या वया होत्या की नाही तेवढ्या वया जमा केल्या, त्याला धोंडा बांधला. लक्षात नाही का? पहिली कर्जमुक्ती महाराष्ट्र राज्यातून केली असेल तर पहिली कर्जमुक्ती माझ्या तुकाराम महाराज. महाराज म्हणजे मागायचंच नाही, वया धोंडा बांधणार. इंद्रानेच बुडवून टाकल्या, याचा अर्थ तुकोबाला गरज नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, महाराजाचा स्वभाव नाही. कारण महाराजाची जर या ठिकाणी अभंगातले तर मागणीच्या विरोधात नाही अभंगित महाराजाची. हात पसरी जिवी हात पसरणं म्हणजे लाजीरवाण्याची नाही. महाराज म्हणजे तो मनुष्य नाही, त्याच्या माणूसपणाला आगी लागू. महाराज शब्द कसे त्याचं जीवन जळू म्हणले. भिक्षा पात्र नारायणी उपेक्षी जे सर्वता. जाऊ द्या, विषय लक्ष नाही का? मागणारा माणूस तुकाराम महाराज आवडतच नाही. तुम्हाला आम्हाला आवडते. किती माणूस जवळचा असू द्या, मागणारा राहावं. त्यानं इकून आले की माणूस रस्ता बदली देखील काय पंक्तीत जेव्हा बसा तुम्ही आणि वाढ काय येऊ द्या. बुंदी 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 नुकती 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 जावं. आणि इकडे आण म्हणलं चटकून येऊन वाढीना आलोच म्हणतो. समोर एखाद्याच्या जावं आणि नुकती घ्या म्हणा, त्यानं नग म्हणा. वाढणार
घातला जो चोर पेटते म्हणतात घे नको झाले जीव घे नको झाले राहू दे घे गोष्टी राहत्या हे म्हणाल माझा हात मोडतोस का राहू दे रे नको जेवण झाले आता काय वगैरे जसं काय ह्याच्या घरचीच नाही काही या गोष्टींमध्ये काय सांगणारे जे माणूस नग म्हणाले त्याला घे म्हणते आणि जे माणूस इकडे आण म्हणते त्याच्याकडे आणच म्हणते त्याचा अर्थ मागणारा माणूस आवडत नाही देव बी काय करते जे माणूस मागते का नाही त्याला वकिला सारखं आणि जे माणूस मागत नाही त्याच्या माग लागत काही न मागे देवा त्याची करू त्याचे करू धावे सेवा मागणाऱ्याची समाज फजिती करते दलील गोसावी नांदेडपाशी गाव सत्याची मीटिंग ठरताना बैठक घेतली कोणते महाराजांचे कोणत्या महाराज तारीखाचे लावल्या का महाराजाला हॅलो महाराज पळण्या गावात बोलला महाराज म्हणजे बोला तुमच्या आमच्या सत्या तारीख द्या म्हणजे हो किती तारीख पाहिजे म्हणजे 3 तारीख घेतली तारीख बैठकीतून हे म्हणाले काय तुमची फी आहे महाराज म्हणजे 25,000 रुपये द्यावा गावातले म्हणजे महाराज बारक गाव आहे छोटा आहे खेडेगाव 4 कमी परवडले तर बोलवा नाही तर एक जर काय म्हणलं महाराज 25 काय म्हणलं 2,000 आगाव घ्या तारीख द्या महाराज म्हणजे 25च द्या बोलणं केलं 25चं महाराज गावात आले 9 ते 11 कीर्तन झालं 11:30ला कीर्तन आरती झाली महाराज निघायच्या टायमाला हे पाकिट दिलं पुन्हा गावातले लोक लय नंबरी ते पाकिट देताना पैसे देताना 500च्या 100च्या नोटा भरलेच नाही सगळ्या हाताच्या आता तितके महाराज कवर मोजीत बसते बसले गाडीत 11:30ला गाडी गावातून निघाली नांदेडला यायला 12:30 वाजले तवर पैसे मोजले 23,000 रुपये भरले किती हजार बोलले किती होते 25 2,000 महाराज ड्रायव्हरला म्हणले घे गाडी वापस 25 बोलून 23 दिले घे गाडी वापस ड्रायव्हरला जाऊ द्या महाराज जाऊ द्या नाही घे गाडी वापस 12:30ला नांदेड निघाले ते 1:30 वाजला गावात यायला मंदिरापाशी कोण आहे गाव जिकडे तरी सुम झालेलं एक एकरी पारा होत पाऱ्याचाही नाही घेऊन त्याच्याकडे लागेल डोकीला झोपलो गाडी महाराजाची आली की पुढे गेले कार्यकर्ते 25 बोलले 23 दिले असे लोक असतील का असं आहे का गावात बोलून अपमान केला हे नाही महाराज जाऊ द्या त्यांना 2 कमी दिले पुढच्या वर्षी 2 आगाव देते जाऊ द्या म्हणलं जाऊ द्या म्हणजे मी काय बोलला लोक म्हणजे बोलून घेतलं ते भकीला झोपलं होतं का नाही उठून बसलो खरं म्हणलं महाराज महाराज म्हणला तुमच्या नावावर 25,000 टाकले असते तुम्हाला ते मधले 2 हाणलेत म्हणून असलंच करायचं नाही लोक अरे बोलवायचं तर जेवढे बोलले तेवढे त्याला मला 23,000 रुपये आता जातो म्हणून 2 घालून 25 आणतो म्हणून त्याचं बोलणं महाराजाला खरं वाटलं घेतली खिशात 23,000 महाराज त्याच्या हातात दिले आलोच म्हणलं 1:30 वाजता जे गेलं नंतर
पावणे 2 वाजले, 2:15, 2:30 वाजले, हीच ना. महाराज ते इंडियकरला मध्ये कुठे गेले रे? इंडियकरीला त्याच्यापाशी कशाला पैसे द्यावा? आता सप्त्याकडचं नावच मला ते दुसरा पाणी घायला लावला तर मी आई म्हणल्याने करमणूक करत पडलो होतो म्हणून ना. ते सप्त्याकडचं नाव आला तर 25 मी गेले, 23 वापस येत ना म्हणलं. महाराज म्हणजे तसं करू नको, त्याचं घर तुला माहित असेल, जा त्याला बोलून आण. तेवढे 23 तरी मला आणून त्यानं म्हणलं मी जात होतो म्हणला, माझ्या गळ्यातला इना कुठे घ्यावा. महाराज म्हणजे घंटाभर मी घेतो, तू जाऊन त्याला पैसे घेऊन त्याच्या गळ्यातला इना घेतला पुन्हा. महाराज इनेकरीचे निष्ठेने झाडोळी मोकळा. 2:15-2:30 वाजताचे गेले इनेकरी, पावणे 3 वाजले, 3:15, 3:30 हीच ना. एकटेच महाराज रामकृष्ण हरी. 4 वाजता 2 माणसं पाराकडे राहते, एक बहिर आणि एक आंधळ. बहिरेच्या एखाद्या आंधळ हाटलं यार, पुढचं बहिर म्हणाले ते महाराज रात्रीचा सोयकीर म्हणले, रात्रीच कीर्तन केलेला महाराज हिने असेच गुत्त घेतले वाटले. महाराज गावाकडे गेलं नाही का? महाराज येत तर बाबा वापस आलो, इना घेऊन अडकून बसलो म्हणजे इकडे ये, एवढा इना घेऊन मला मोकळं कर. त्यानं सांगितलं आम्हाला बोलणं काकड्याचं साईन्याचं बोलणं घेऊन मला मोकळं, तुमचा इना घेऊन मला काय फायदा आहे? नाही इना मी फुकट कसं करू? काहीतरी मला फायदा असला तर घेतो. काय देऊ बाप्पा तुला म्हणजे खिशाचा पडेल, खिशातली 500ची नोट काढेल, त्याच्या हातात दिली 500 रुपये घे पण घंटाभर इना. त्याच्या हातात इना दिला, 500 रुपये दिले. मला पायामुळे पाराम जे उतरले, गाडीत बसले, जे गेले. नांदेड जिल्ह्याचं नाव काढले की आम्हाला काटायचं. कसं कसं सांगितलंय, मागणारा माणूस झाला की समाज त्याची काय करते, फजिती करते. जो माणूस मागत नाही त्याला समाज डोक्यावर घेतल्याशिवाय राहत. म्हणून देव सुद्धा तसाच आहे, चित्ते नाही असं